देवेंद्र फडणवीस हे आता दिल्लीतून परतलेत आणि आता तरी पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का असा प्रश्न सध्या पडलाय। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद आहे आणि रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले आणि आदिती तटकरेंमध्ये रस्सीखेच आहे, तर तिकडे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून गिरीश महाजन, दादा भुसे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये संघर्ष आहे। तेव्हा आता फडणवीस दाऊस दौऱ्यावरून परत येऊन इतके दिवस झाल्यानंतर आता तरी पालकमंत्री पदाचा हा सगळा तिढा सुटतो का हे पाहावं लागेल। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, या सगळ्या संदर्भात बैठका होणार होत्या, वरिष्ठ नेते म्हणजे घटक पक्षांचे मुख्य नेते एकमेकांची भेट घेणार होते आणि अखेर पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार होता असं म्हटलं गेलं। अजूनही याबाबत ठोस निर्णय का होत नाहीये? रिद्धी, आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस खरं तर दिल्ली दौऱ्यात होते। विधानसभा निवडणुकीच्या दिल्लीच्या प्रचारासाठी ते व्यस्त होते। आता खरं तर आज त्यांची शेवटची सभा असेल आणि त्यानंतर ते मुंबईत आल्यानंतर येत्या 2 दिवसात खरं तर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो आहे तो सुटू शकतो। जे आपल्याला माहिती मिळते त्यानुसार नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास सुटलेला आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजन यांच्याचकडे राहील असं भाजपनं मित्र पक्षानं सांगितलंय। तर दुसरीकडे रायगडच्या पालकमंत्री पदाचा पेच मात्र अजूनही कायम आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने दावा केला आहे। दुसरीकडे राष्ट्रवादीचं देखील म्हणणं आहे की या कोकणातलं एक तरी पालकमंत्री पद जे आहे ते राष्ट्रवादीच्या वाट्याला यायला हवं। त्यामुळे कुठेतरी याच पालकमंत्री पदाचा आता पेच सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस काय पुढाकार करते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या ठिकाणी पालकमंत्री आणि सहपालकमंत्री पद अशी 2 पदं निर्माण करतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। मात्र येत्या 2 दिवसात म्हणजे पुढच्या 2 दिवसात या पालकमंत्री पदाचा तिढा सुटू शकतो अशी आपल्याला माहिती मिळते। जी, निश्चित। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी सुशांत।